मेणबत्तीसोबत ह्या बोटी देखील कोळी बांधव आलेलो आहे वेलंकणी बीचवर। आपण जेव्हा आपल्या मुंबईतील किंवा आपल्या समुद्र किनाऱ्यावर उभं असतो त्या पद्धतीने हे चॅपेल आणि चॅपेलच्या समोर सगळे प्रार्थनेसाठी बसलेले आहेत। तुम्ही अर्नाळ्याचे का? ओळखता का मला? ही रेसिपी तुम्हाला नव्याने बघायला मिळत असेल। अगदी सगळं गॅसवर ठेवण्या अगोदरच सगळं हळद मसाला मीठ टाकलं जातंय। ही आमच्या बोटीतली पद्धत, बरोबर ना? नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोल या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी निनाद पाटील आणि अर्थातच आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर। अगदी जून सुरुवात झाली की पावसाला सुरुवात होते आणि आमचे कोळी बांधव ह्याच दिवसात तीर्थयात्रेला निघतात। अगदी चारधामची यात्रा असेल किंवा पंढरीची वारी असेल, त्याचप्रमाणे आमचे ख्रिस्ती कोळी बांधव मग उत्तन, वसई, अर्नाळा, अगदी मुंबईचे ते वेलंकणी मातेच्या यात्रेला किंवा दर्शनाला निघतात। आणि तिला अगदी लहानपणापासून आम्ही ऐकत आलेलो की तिला मद्रास माऊली म्हणतात, पण त्या मद्रासचं नाव नंतर चेन्नई झालं। पण त्यावेळी मद्रास एक हॉट महत्वाचं शहर असल्यामुळे मला वाटतं तिला मद्रासची माऊली म्हणत असतील। पण ह्या वेलंकणी आणि मद्रासमध्ये जवळपास 350 किलोमीटरचं अंतर आहे आणि ह्या वेलंकणीपासून तिरुपराचिल्ली हे 150 किलोमीटर अंतरावर आहे। तर आपण आज तिरुपराचिल्ली मधलं जे स्थळ आहे वेलंकणी मातेचं, आणि तिकडे अगदी हा जो सोहळा असतो ना, तो इतर लोकांसाठी सप्टेंबर महिन्यामध्ये असतो, पण खास कोळी बांधवांसाठी हा तिकडे अगदी जून जुलैमध्ये साजरा केला जातो। आणि आमच्या अर्नाळ्यातील ख्रिस्ती बांधवांना ह्या सोहळ्याला जी एक निमित्त आली त्याला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। आणि तुम्ही मागच्या वर्षी त्या चर्च मधल्या म्हणजे बेलोसेना सिटी आणि मॉर्निंग स्टार नावाचं जे चर्च आहे तिकडे मिसाही पाहिला तुम्ही। आणि मित्रांनो, हा सगळा मिसा वगैरे आटोपल्यानंतर अगदी आमचे ख्रिस्ती बांधव मग त्या वेलंकणीच्या मार्केटमध्ये अगदी मेणाच्या बनवलेल्या बोटी असतील किंवा बंगला असेल की प्रत्येकाने एक इच्छा व्यक्त केली असेल, मग तो त्या मातेला अर्पण करतात। म्हणजे मला त्यात साम्य काय जाणवलं की ज्याप्रमाणे आपण हिंदू बांधव एखादी थाळी घेऊन जातो आणि अगदी तिकडे लहान मुलांची जायवळही काढली जातात मित्र। संध्याकाळच्या वेळेला वेलंकणी मातेची एक मिरवणूक निघते, मी पालखी म्हणेन त्याला, आणि अगदी 4 खांद्यावर घेतली जाणारी पालखी। आणि ही पालखी किंवा ही प्रदक्षिणा सुरू व्हायच्या अगोदर आमचं उत्तनमधल्या बँड पथकाने त्या आणि नियमित ती मानवंदना देखील दिली जाते। आणि सगळी गर्दी इतकी प्रचंड असते की हे सगळं सुरू होण्यापूर्वी त्याचे गेट्स वगैरे बंद केले जातात। आणि ही प्रदक्षिणा आटोपल्यानंतर किंवा सुरू असताना या सगळ्या कोळी बांधवांच्या उत्साहाला आणि एक वेगळंच उधाण आलेलं असतं। मग हा सगळा सेरेमनी आटोपल्यानंतर मग आजूबाजूला छोटीशी जी चॅपेल आहे किंवा चर्च आहे तिकडे हे ख्रिस्ती बांधव जाऊन मग अगदी ध्यानधारणाही करतात। आणि या ध्यानधारणेनंतर मग जो तो आपल्या खरेदीला लागतो। पण मला इथे विशेष भावलं की मी ह्या वेलंकणी मातेच्या यात्रेनिमित्त की मला वाटलं नाही की मी कुठे दक्षिणेतल्या तमिळनाडूमध्ये, कारण मला लिटरली असं वाटलं की आमच्याच अर्नाळा कोळीवाड्यामध्ये एक बत्ती रोड आहे, चेकनाका आहे, अशा ठिकाणी आल्याचा आभास झाला। कारण जिथे बघेल तिथे मला आमच्या गावातले नागरिक भेट होते। एक वेगळी अनुभूती मला या वेलंकणीने दिली। बघाच काही मंडळी 3-4 दिवसांपूर्वी आलेले आहे, काही आज पोचत आहेत, काही उद्या पोचतील। इकडे सुरके लुगडे घातलेले बघून नाही वाटत मला मी दक्षिणेत आलेलो आहे। दक्षिणेची खास ओळख असलेले गजरा आणि आता त्या फुलांचा गंध माझ्या नाकात दरवळतोय। आता इथून काही सेकंदात तुम्ही मुख्य रस्त्यावर चर्चच्या चला तर मित्रांनो, आता जवळपास सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी आता वेलंकणी मातेच्या चर्चमध्ये मिसाला जाण्यासाठी तयारी केलेली आहे। पण आता अर्नाळ्यातून थेट आमची मंडळी आलेली आहेत। आता
आमचा नाही आमचा किती काल किती वाजता निघाले रे तुम्ही? परवा निघाले असतील ना? परवा. आता त्यांची लगबग पहाटेची किंवा सकाळची ही 6ची वेळ आहे. प्रत्येक जण तो मिसा करण्यासाठी सकाळचा नाश्ता आणि चहा घेऊन चर्चकडे प्रस्थान करणार आहे. चला आता जाणार आहोत आम्ही वेलंकणी मातेच्या मंदिरात आणि त्या वेलंकणी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी आता इथून मेणबत्त्याची खरेदी करण्यासाठी आलेलो आहोत. या बोटे पण देतात का? हा हा. तर ह्या मेणबत्ती सोबत ह्या बोटी देखील कोळी बांधव वेलंकणी मातेच्या चरणी अर्पण करतात. आता ही कसली प्रतिमा झाली नाकवा? ही आपली इच्छा म्हणून माऊलीला एक समर्पण. हा हा हा. आम्ही सुरक्षित राहिलो पाहिजे असं. हा एक माऊलीचा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर राहायला पाहिजे असं. हा हा हा. कुटुंबातील त्यासाठी हा हा. जे काय नाही कोणाची नाही इच्छा असेल तो इच्छा असेल लक्षात येते. हा हा. आता साधारण ही बोट आहे, याच्यामध्ये अजून या मेणाच्या आहेत ना? आणि मासा असतो. आता मेणबत्ती आपण कॅन्डल बघितली असेल, पण अगदी ह्या थर्माकोलवर देखील मेणाचा वरखा लावलेला आहे. आणि ते आता एक नवस पूर्ती असेल किंवा काही आपलं मागणं असेल त्यासाठी हे सगळं वेलंकणी मातेच्या चरणी अर्पण केलं जातं. आता मंदिरात जातोय. आमच्यावर सदैव कृपादृष्टी ठेव. हे मागणं मागण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीनं मेणाची बोट असेल, मेणाचा बंगला असेल, मेणाचे मासे असतील, हे वेलंकणी मातेच्या चरणी अर्पण करणार आहेत. मला वाटतं आतमध्ये शूट करायची परवानगी नसेल, पण अगदी त्या प्रवेशद्वारापर्यंत तुम्हाला सोबत आहे. खाली 2 रुपये डब्बा आहे. चप्पल अप्पा नंबर लागते. लिव्ह विअर फूड शक्यतो मंदिरात प्रार्थना केल्यानंतर मंदिराच्या उजव्या साईड बाहेर येऊन ह्या मेणबत्ती अर्पण सद्भावना व्यक्त केली जाते.
सॉरी. सगळीकडे देतात. नंतर ते 2 नारळ असतात, म्हणजे एक नारळ आणि 2 वाफर म्हणजे एक आपल्याला देतात आणि एक माऊलीकडे. एक खाऊ फोडतात का इकडे नारळ? नाही, तिकडूनच फोडलेलं असतं. ओके. एक चरणाचे ठेवतात आणि एक आपल्याला देतात ते खायला. आणि बाकीच्या मेणबत्त्या आहेत ना तिकडे म्हणजे इथून आपण माऊलीसाठी नारळ पण घेऊन येतो आणि त्या नारळाचा अर्धा भाग प्रसाद म्हणून आपल्याला दिला जातो. हॅलो. गणपती मातेचं दर्शन घेऊन आता आम्ही आमच्या रूमकडे प्रयत्न करत आहोत. तर आजचा पूर्ण सकाळी 5 वाजल्यापासून सुरू झालेला दिवस फक्त ह्या ख्रिस्ती बांधवांसोबत भक्तिमय वातावरणात. आमच्या तुझा पण उपवास करे कंपल्सरी, काही असू द्या, बोटीत असू द्या, कंपल्सरी भाजीच खातात आमचे लोक शनिवारच्या दिवशी. मग कुठलाही हो घेतो. आंबा टाकीला वाटतं आज जेवणात. संध्याकाळी साधारण 4:45 ते 5 वाजता वेलंकनी मातेच्या चर्चच्या आवाराच्या आतमध्ये सगळे आपले वसई, उत्तन, अर्नाळा, कोळीवाड्यातील सगळे ख्रिस्ती बांधव एक प्रदक्षिणा घालतात. नक्की हा सेरिमनी काय आहे तो आपण पाहूया. आणि आता जिथं आमच्या रूमवर राहतोय तिथून आता ते कव्हर करण्यासाठी निघालोय. आणि आता ती प्रदक्षिणा घालण्या अगोदर अगदी बँडही वाजवला जातो आणि ती कंपाऊंड ला गेट लावलं जातं. ते कारण काय तिकडे जाऊनच बघूया. चला जी आता ही वेलंकनी मातेच्या भोवती प्रदक्षिणा घातली जाणार आहे. तर हे 5च्या आधी दरवाजे बंद केले जातात, त्यानंतर कुणालाही एंट्री दिली जात नाही. हा सगळा प्रदक्षिणेचा सोहळा होईपर्यंत. नंतर नो एक्सक्यूज, म्हणजे वेळेचं काटेकोरपणे पालन करताना इकडे पाहायला मिळतंय आपल्याला. हा एक नित्याचा ही सगळी मिरवणूक निघण्या अगोदर बँड, हा उत्तनचा बँड आहे आणि त्या बँडवर मानवंदना दिली जाते. आणि त्यानंतर ही प्रदक्षिणा, आणि हा साधारण ह्या प्रदक्षिणेला एक अर्धा तासाचा वेळ असेल. एक रोजरी असते आणि रोजरीच्या प्रार्थनेला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळामध्ये ही मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण केली जाते. आणि आता सगळे अगदी ती प्रदक्षिणा निघण्यावर सगळे गेट्स बंद व्हायला सुरुवात झालेली आहे. अगदी सगळ्याच प्रांतातले भाविक श्रद्धेने ह्या मिरवणुकीमध्ये सामील होतात.
சிலுவையில் ஏந்திச் செல்லும் வீரச் சிறுவரும் தேரினை ஏந்திச் செல்பவர்களும் 2 மஞ்சள் கோடுகளுக்கு நடுவே செல்லவும். தேரின் இரு பக்கங்களிலும் வரிசையாக रुको ना Ande, side, side. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नवे तू साधारण तुम्हाला मी ह्या चर्चचा परिसर दाखवतोय, एकदम झटक्यात दाखवतोय, कारण आता मला माझी पॅकिंग करायची सगळं. समुद्राच्या दिशेने चाललोय मी. चला ह्या बाजारपेठ बघाच तुम्ही इथली, अगदी प्लास्टिकची वाटावी अशी करीत रोपले आहेत. चला चला इथून आता बघायला काय सुंदर वाटतंय, सुंदर. सकाळी आलो होतो आपण या दुकानामध्ये.
आता बीच पर्यंत चाललोय आणि बीच पर्यंत आवक येतील तेवढी दुकानं. सगळा हा वेलंकणी मातेचा परिसर. चला एकीकडे ही वर्दळ. आता आलेलो आहे वेलंकणी बीचवर. आपण जेव्हा आपल्या मुंबईतील किंवा आपल्या समुद्र किनाऱ्यावर उभं असतो तेव्हा साधारणतः सूर्यास्ताच्या वेळी पश्चिमेच्या दिशेला तांबडं, जे आता मी तुम्हाला पूर्वेच्या दिशेने जातो तिथल्या पश्चिमेच्या दिशेने दाखवतोय, पण इथे समुद्राच्या दिशेने आपल्याला असं काही तांबडं दिसत नाही, कारण सगळे इथून उगवला होता पूर्वेकडून, बंगालच्या उपसागराकडून तो पूर्वेकडे पश्चिमेकडे मावळणार आहे. तर मला बीचला भेट द्यायची होती, त्या बंगालच्या उपसागराचा दर्शन घ्यायचं होतं. तसा त्रिवेणी संगम पाहिला, पण इकडे तुम्ही प्रचंड गर्दी बघू शकत असाल. प्रचंड गर्दी. या वेलंकणी मातेच्या दर्शनाला आलेले सगळे भाविक मला वाटतं इथेच उतरले असतील आणि उतरलेले आहेत. आणि वेलंकणी मातेच्या चर्चपासून बाहेर जी काही दुकानांची रांग आहे ती थेट बीचपर्यंत येऊन पोहोचते. प्रचंड गर्दी. पुन्हा एकदा जी माझ्या हातून काही सुटलेली दुकानं आहेत, दुकानं म्हणण्यापेक्षा हा इथला नजारा पोहोचवण्याचा प्रयत्न मी करतोय तुमच्यापर्यंत. मुळी लोक आणि मराठी लोक येणारी पाहून ह्या तामिळनाडूमध्ये देखील मराठी बोर्ड बघायला मिळाला. सर्व वेलंकणी भक्तांचे हार्दिक स्वागत. आमच्या माऊलींसाठी भेटवस्तू, हार, मेणबत्ती, नारळ आणि तसेच चला महाराष्ट्रातली मंडळी साऊथमध्ये भेटलं आणि ही मंडळी आम्ही 1 वर्षापूर्वी आमच्या आठवणी अजून जिवंत आहेत, ते आम्हाला पुन्हा जिवंत करायचे आहेत. पण इकडे वेलंकणी मातेच्या विभागात भेटल्यानंतर अति कुटुंबासोबत भेटलेला अतिशय आनंद वाटला. बरं वाटलं. आता ही मंडळी चर्चमधून आता आपल्या निवासस्थानाकडे निघालेली आहे. कवायले तुम्ही कडनं आले, तुम्ही कडनं फिरून आले? हा इकडेच. मग आता इकडे किती दिवस राहणार? औरे देवाचे चालला उद्या ना मी. हा 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 हा.
सगळं आता पूर्ण कोळीवाडा इकडे दिसतोय. अरे हो हो हो. नमस्कार. चला नमस्कार. हो काल आलो काल. हा, हो. हा? आता बस चाललो नाही निघालो आज चाललो. सगळा आता ही मिरवणूक जी आपण प्रदक्षिणा घातली आणि त्यानंतर एक साधारण 15 मिनिटाचा मिसा झाला आणि त्यानंतर सगळी मंडळी आता परत आपल्या हॉलच्या ठिकाणी निघालेली आहेत. ஆண்டவரை தேடுவோர் இதயம் பக்கெடுப்பதா ஆண்டவரை அவர்கள் ஆற்றலையும் தேடுங்கள் அவர்கள் திருமுகத்தை இடையராது நாடுங்கள் என்று இன்றைய திருப்பாடல் 105 தாவீது அரசு பாடுகிறார். நாம் ஆரோக்கியமானாவழியாக கடல் நமக்கு செய்த எல்லா நன்மைகளையும் நினைத்து பார்த்து நன்றி சொல்வோம். நன்றி உணர்வோடு கடவுளை வழிபடுவோம். நம்முடைய இதயத்தில் இருக்கிற எல்லா कालायला कालायला हा आता निघाला करा संध्याकाळ. आता निघ सगळे आपलीच माणसं घ्यायला लागले. मी हा मग मी कालायला हा आयला येते. हा मी येऊजन नाखवा बरोबर आलो. हो ते कन्याकुमारी वरून आलो मी. हो 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 हो. हा केरळा करून आले का तुम्ही? हा हा चालतंय. पण हेच का देवाला सांगा काहीतरी असं बाईला बोलू आमची लोक येऊन फक्त प्रार्थना करतात. बरोबर का नाही? देवा माऊली तुला तरी आशीर्वाद मिळून दे. सगळ्यांना मिळून दे. आशीर्वाद तुला मिळेल. चल ओके. चला हा முடிவில்லாத வாழ்வுக்கு அழைத்து एकटाच आहे हा. आता निघणार आहे 8, 8:30 वाजता. रजा नाही मिळत ना जेवढी. पुन्हा पुन्हा म्हणेन की तामिळनाडूमध्ये असल्याचा फील तर अजिबात नाहीये की आम्हीच आता पुढे आमच्या फातिमा रोडला किल्ला रोडला चेक नाक्यावर उतरल्याचाच आभास होतो. अरे जर्सीवाला उभा जेवढी चला अपघात बसही उत्तांचे असतील ते आपले आता नातेवाईक हा चालू दे तुम्ही. हा ही सगळी आपली घरची लोक आहेत. आज आलेले आहेत सकाळी आणि सगळं आता हा सगळी माऊलीला प्रदक्षिणा मारल्यानंतर मिसा झाला छोटासा आणि आता पुन्हा आपल्या जिकडे राहत आहेत निवासस्थानाकडे तिकडे चाललेले आहेत. चला थँक्यू. ही सगळे आता आपली माऊलीच्या मंदिराला प्रदक्षिणा घातली आणि हा सगळा कार्यक्रम आणि मिसा आटपून आता परत आपल्या निवासस्थानी चाललेले आहेत सगळे आपल्या अर्नाळ्यातली मंडळी.
आता आम्ही आमच्या रूमवरून निघालेलो आहेत आता वेलंकणी मातेच्या चर्चजवळ. पण आता साऊथमध्ये असल्याचा अजिबात आभास होत नाही. असं वाटतं की मी कुठल्या कोळीवाड्यात आलेलो आहे असा आभास होतो. जरा बाकी लोकांना पण वसईचे का तुम्ही? वसई ना? मी आपल्या वसईच्या लोकांबरोबरच आलेलो आहे. तर बरं, मला आता आपल्या कोळीवाडा आल्यासारखं वाटतंय की असं वाटत नाही की आपण साऊथमध्ये आहोत. आणि आता इकडे सगळं आमच्या कोळी लोकांना कितीही बाहेर जाऊ द्या, 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊ द्या, घरच्या जेवणाशिवाय त्यांचं पोट भरत नाही. आणि ते सगळं अगदी साहित्य घेऊन करून इकडे आलेले आहेत. हो. चला. वेलंकनी मातेच्या मागच्या दाराने उतरल्यानंतर डाव्या हात्यावर हे छोटंसे चॅपेल आहे. चॅपेल म्हणजे प्रार्थनाघर. आणि या प्रार्थनाघराच्या बाहेर देखील हे सगळं आजचा सेरेमनी आटोपल्यानंतर ही सगळी मंडळी प्रार्थनेसाठी अगदी कुटुंबासहित बसलेली आहेत. तुम्ही बघू शकत असाल. आपल्याला जागा मिळेल त्या पद्धतीने हे चॅपेल आणि चॅपेलच्या समोर सगळे प्रार्थनेसाठी बसलेले आहेत. मगाची रस्त्यात भेटलेली आपलीच मंडळी आहे. साधारण ह्या वेलंकनी मातेच्या सणासाठी आल्यानंतर साधारण असं वातावरण या तामिळनाडूमध्ये वेलंकनीच्या ठिकाणी अगदी पूर्ण भारावलेलं वातावरण असतं. पूर्ण 8 ते 9 दिवसांचं शेड्यूल असंच ठरलेलं असतं. आणि शेवटी 7व्या 8व्या दिवशी एक सण आणि त्याच्यानंतर खास कोळी बँडच्या तालावर फेरही धरला जातो. जागोजागी बसून प्रेयर अर्थात प्रार्थना केलेल्या जात आहेत. जिकडे जाईल तिकडे अर्नाळा दिसतोय मला. तुम्ही अर्नाळ्याचे का? ओळखता का मला? काय केलं?
आपली उलकी उलकी मसाला घेऊन आता हे सगळं सामान घेताना तुमच्या शब्दकोशात नव्याने भर पडत असेल. उलकी उलकी म्हणजे काय रे? पळी, चमचा. आता उलकी म्हटलं जातं आमच्या कोळीवाड्यात किंवा वसई कोळीवाड्यामध्ये. हा सगळा अगदी आपला कोळी पद्धतीचा आणलेला मसाला आहे. मला वाटलं स्वप्नील फिरवेल मला चेन्नई. फिरून जाऊ पहिला जेवणाचं आपलं जेवण रेडी होते. ही रेसिपी तुम्हाला नव्याने बघायला मिळत असेल. अगदी सगळं गॅसवर ठेवण्या अगोदरच सगळं हळद, मसाला, मीठ टाकलं जातंय. ही आमच्या बोटीतली पद्धत, बरोबर ना रे? पहिला मसाला शिजवून घ्यायचा. तिखट असतो हां हां. त्याला शिजवल्यानंतर व्यवस्थित होतं, तयार होतं. जास्त आंबट आमटी तिखट होत नाही शिजवल्या. हो किती बोटीतला पण कुक आहे वाटतं. मित्रांनो, भाव तिथे देव ही प्रचिती मला वेलंकणीलाही आली. म्हणजे प्रत्येक धर्म असेल आणि प्रत्येक धर्माचं उद्दिष्ट एकच आहे, फक्त देव निरनिराळे असतील, फक्त तुम्ही त्या नजरेने तिकडे जायला पाहिजेत. आणि मलाही तो भक्तिभाव मिळाला आणि मला आमच्या कोळी लोकांचं प्रेमही मिळालं. आणि हे वेलंकणीमधलं वातावरण कसं वाटलं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि असेच व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आपलं कोलियाचं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.